नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सर स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 22 मध्ये जनतेचा कौल घेण्यासाठी आपण फिरत असताना अचानक आज आपला प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार संजय गायके यांच्या अनोख्या पद्धतीने प्रचार करताना आपल्याला दिसले आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांचं काय विजन आहे व आपण असा अनोखा प्रचार का करत आहात तो आपल्या ह्याच्या मागलं काय कल्पनाशक्ती आपण त्याच्यावर विचारून घेऊया। भाऊ, आज आपल्याला टेम्पोवर बसून आणि एकंदरीत प्रभावामध्ये फिरत असा हटके प्रचार करतात, नेमकी काय भावना आहे आपली? नमस्कार, माझं नाव संजय बबन गायके। हा पूर्ण कावेडी प्रभाग 22 आहे। मी कपन उमेदवार अर्ज भरलेला आहे। सांगायचं तात्पर्य की माझ्याकडे पैसे नाही, त्यामुळे मी आपला टेम्पो केलेला आहे। बाकी लोक कोट्याने पैसे, त्यांची जी गाडी मोठी असती, थार गाडी असती, मोठे मोठे बँड लावतात, बँच लावतात, पण मी गरीब उमेदवार आहे। माझ्याकडे पैसे कमी असले मी चिल्लर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि या पूर्ण गाडीत एवढे खड्डे झालेले, मी तर पाय फिरलो, दोनदा माझा पाय मोडलेला आहे। तुम्ही पायाचं ऑपरेशन केलेलं आहे। जसे निवड जाहीर झाली तसं मी वार्डात फिरलो ना, 2 वेळा खड्ड्यात पडलेलो मी। माझं कंप्युटर कामात गेलेलं आहे, आता माझे पाय कामात गेलेले, तसं मला कोणता पर्याय नाही। त्यामुळे मी या ठिकाणी आज टेम्पोचा प्रचार करत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजी जी आपली कायवाडी पूर्ण माग असलेली आहे, या ठिकाणी टाकी नाही पाण्याची, महिलांना शौचालय नाही, वयोवृद्ध माणसाला फिरायला जागा नाही, गार्डनची अवस्था वाईट आहे। ती जी स्मशानभूमी आहे त्याचा पूर्ण विकास मीच केलेला आहे। माझ्याकडे कोणतं पद नाही, काही नाही, पैसा नाही, कार्यकर्ते नाही, तरी मी या ठिकाणी मोठा विकास केलेला आहे। ती माझ्या कामाची पावती आहे। त्या कोरोनाच्या काळामध्ये मी 1000 लोकांचे जीव वाचवले। त्याचप्रमाणे पूर्ण दाखवणे नूतन शिबिर असो, प्लाझ्माचं काम असो, सर्वांनी मी मदत केलेली आहे। त्यामुळं पूर्ण यातले मतदार माझ्या पाठीमागे आहेत। सगळा विशेष म्हणजे या भागाला शिवसेनेचे खासदार आहेत, 15 वर्ष आलं त्या भागाला भाजपचे आमदार आहे 3 टर्ममध्ये। आणि त्याशिवाय परत पालकमंत्री हे राष्ट्रवादीचे, शिवाय इथलं नगरसेवक राष्ट्रवादीचे। इथला विकास का झाला नाही? इथं रोड व्यवस्थित नाही, रस्ते नाही, पाणी नाही, टाकी नाही पाण्याची, शौचालय महिला करता, आपत्तर ट्रान्सपोर्टची फार वाईट अवस्था आहे। तर बघा, ट्रॅफिक जाम होती, त्या भागात पूर्ण खड्डे। माझं म्हणणं असं की ज्या गावात ज्या गल्लीमध्ये खड्डा नाही ते खड्डा दाखवा, 1 लाख माझ्याकडून मिळवा। पूर्ण खड्डे असल्यामुळं इथे फार वाईट अवस्था आहे। त्यामुळे स्वयंबद्दल पाठीमागे आमचं बॅट चिन्ह आहे, आमदार बच्चूभाऊ कडू, आमचे दैवत, यांच्या आधाचे म्हणून मी काम करत आहे। त्यामुळं 100% माझा विजय होणार आहे असं माझं या ठिकाणी मत आहे। पण आपण सर्व उमेदवार म्हणतात मला मतदान करा आणि भरघोस मताने विजय करा। तुमच्या जेव्हा आपण प्रचार यंत्रात जे रथ आहे, थोडक्यात आपण याला म्हणू, त्यावर तुम्ही असं डायरेक्ट हिरलेलं आहे की मला मतदान करू नका। त्याचं कारण असं की बाबा या ठिकाणी दारू पाडल्याशिवाय, पैसे वाढल्याशिवाय तर बरीच लोक मतदान करीत नाही। त्याला माझं आव्हान आहे, मला फुकट मतदान करा, तुमचं मी कायम सरी मरे पण फुकट करीन। त्याचप्रमाणे या भागातली लोकांची गरिबी माहिती अशी, काहींचा आता इथं विकास होणारच नाही, कारण याचा अर्थ की लोकांची घरं बांधली त्या जागेवरती, आपल्या घर तोडता येणार नाही, कोणाला आपण त्रास देणार नाही, असं माझं मत आहे। त्यामुळे नक्की मला मतदाराने मतदान करून विजय करावं। मी याच्यापेक्षा भारी वाढ करून दाखवीन। तशी दुबईची व्यवस्था आहे, तशी दुबई करून टाकून मी। पण आपण नागरिकांना मग ह्या माध्यमातून अनोखा आंदोलन आपण प्रचार करतच आहात। तुम्हाला एक काळेवाडीकरांनी सतत तुम्ही आंदोलन करताना व नागरिकांचे प्रश्न उठवताना तुम्हाला पाहिलं गेलेलं आहे। पण ह्या वेळी तुम्हाला असं वाटतं का काळेवाडीकर तुमची दखल घेतील या निवडणुकीमध्ये? 100% दखल घेतील। माझ्या पैसा नसं काय झालं, पण माझ्या लोकमत आहे ना, माझ्या जन्मत आहे। मी जे कामं करतो आज या शहरामध्ये, माझ्यासारखं काम आमदार पण करत नाही, खासदार पण करत, अशी मी कामं केलेली आहे। सर्व शहराला माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळे माझा विजय निश्चित आहे। माझं अनोखं आंदोलन असतं प्रत्येक वेळेस। मी महापालिका पोकट दिलेला आहे, केकडं दिलंय, बकरं दिलंय, त्याला मी अंडी दिलीत, त्याला मी खिचडी दिली, अशा बरेच त्या ठिकाणी मी आंदोलन केलेली आहे। माझ्या आंदोलन काय यश आलेलं आहे, आजपर्यंत माझं एकही आंदोलन कधी फेल झालेलं नाही। तुम्ही यामार्फत नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांनी स्वच्छाने तुम्हाला न घाबरता, पण ते पैसे न घेता मला मतदान करावं, कारण ह्या विकास करणं माझं कर्तव्य आहे। आणि मला पूर्ण माहिती आहे भागाची, इथला विकास कसा करता येईल याची मला पूर्ण नॉलेज आहे। माझं शिक्षण झालेलं BA झालेलं मी, त्यामुळे मला शिक्षणामुळं पूर्ण शहराची माहिती आहे। प्रशासन काय काम करतं, प्रशासनाची मला पूर्ण माहिती आहे। कोणता अधिकारी चोर आहे, कोणता चांगला हे मला माहिती आहे। त्यामुळं ज्या ठिकाणी जो अधिकारी चांगलं काम करेल त्याला मी बॉल देईन, बॉल। आणि जो अधिकारी चांगलं काम करणार नाही, भ्रष्टाचार बॅट आहे, त्याला बॅट ठोकून काढील। तर एकंदरीत आपण पाहतो संजय गायके हे सतत नागरिकांसाठी आंदोलन करत असतात। आज पण ते स्वतः निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। येणाऱ्या काळातच कळेल की जनता त्यांच्या पाठीशी किती उभी राहते आणि माणसाला निवडणूक 16 तारखेलाच कळेल। तोपर्यंत तिथं थांबूया। अजून प्रभागातील आपल्या विविध बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल स्टार 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। स्टार 24 न्यूजसाठी संतोष गोतावळे, काळेवाडी।